आता काही राज्यांमध्ये नाफेडचं पेमेंट उशिरा होत असल्यामुळे काही राज्य सरकार आधी शेतकऱ्यांना पेमेंट देतात आणि नंतर नाफेडकडून पैसे घेतात। महाराष्ट्र सरकारने देखील असंच करावं, म्हणजे शेतकऱ्यांना आधी पेमेंट करावं आणि नंतर नाफेडकडून पैसे घ्यावेत अशी मागणी केली जाते। त्याचं महत्त्वाचं कारण आहे की सरकारने केवळ हमीभावानं खरेदी करून चालणार नाही, तर पेमेंट देखील वेळेत करणं गरजेचं आहे। असं केलं तरच नाफेडला जास्तीत जास्त शेतकरी माल घालतील। आता नाफेड साधारणतः 8 ते 15 दिवसांमध्ये पेमेंट करत असतं। काही वेळेला उशीर देखील होतो। काही शेतकऱ्यांनी असं सांगितलं की नाफेडचं पेमेंट यायला महिना देखील उशीर लागत असतो। त्यामुळे आर्थिक नड असलेले शेतकरी खुल्या बाजारामध्ये माल विकतात। त्यामुळे केवळ हमीभावानं खरेदी करून चालणार नाही। जर पेमेंट उशिरा मिळत असेल तर शेतकरी खुल्या बाजारामध्ये माल विकू शकतात। आता शेतकऱ्यांना आर्थिक नड असते, म्हणजे सोयाबीन काढल्यानंतर आपल्या रब्बीची पेरणी करायची असते, तसंच दिवाळीसारखा महत्त्वाचा सण देखील असतो। त्यामुळे अनेकांना पैशांची गरज असते। त्यातल्या त्यात जर नाफेडनं उशीर लावला तर हे शेतकरी हमीभावापेक्षा खुल्या बाजारात कमी दरात देखील सोयाबीन विकत असतात।